तर नक्कीच यावेळेस आपण पाहतोय शुभम कदम वर्सेस रुपेश काटकर. एक ठिकाणी शुभम आहे, एक ठिकाणी रुपेश आहे. कालच्या मॅच परवाच्या मॅच 2 दिवसाचा खूप अभ्यास तुम्ही केला असाल नक्कीच. तर प्रथम टॉस करून नंतर तुमची एक बाईट घेऊ. हेड हेड इज अ कॉल. पायल फायटर टॉस विन. शुभम काय निर्णय असेल? पहिले गोलंदाजी करू. प्रथम गोलंदाजी करताना सकाळच्या सत्रात विकेट थोडी स्लो असते, विकेट स्लो असते, पण समोर रुपेश काटकर, त्याच्यानंतर मुकेश मिसाळ, वैभव ठोंबरे यांच्यासारखे फलंदाज तुमच्या समोर आहेत. तर काय रणनीती असेल? आम्ही नक्कीच त्यांना 50 पर्यंत रोखायचा प्रयत्न करू. की 50 धावांपर्यंत. एकंदरीत सलग दुसरं वर्ष तुम्ही संघाचे कर्णधार आहात. महेश मामाने दाखवलेला विश्वास, तदनंतर पाली प्रीमियर लीग 2026 ची आतुरता, एकंदरीत कसं वाटतंय? खूप छान आयोजन आहे हे, आणि आमचे मालक आहेत ते एकदम फ्री ठेवतात. तुमच्या मनाने तुम्ही खेळा. नक्कीच महेश मामांचा तर काही प्रश्नच नाहीये. आपण वळतोय रुपेशकडे. रुपेश नक्कीच टॉस हरलाय सकाळच्या सत्रामध्ये. टॉस खूप इम्पॉर्टंट मानला जातो, कारण की पहिल्या मॅचचा टॉस खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की विकेट स्लो असते थोडीशी. तर समोरची टीम 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला. तुम्ही कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? मी जास्तीत जास्त 60 ते 65 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. 5 ओव्हरची मॅच आहे. समोर शुभम, श्रीधर यांसारखे फलंदाज आहेत. 65 धावा बस होतील का? नक्की नक्कीच बस होतील. आमच्याकडे पण चांगले बॉलर आहेत, प्रयत्न करू. नक्कीच. आणि एकंदरीत रोशन ठोंबरे सलग गेल्या वर्षी थोडीशी काय म्हणतात, नक्कीच बॅड लक म्हणू शकतो आपण, कारण की क्रॅम्प आल्यानंतर खेळाडू काही बाद झाले आणि हातातली मॅच तुम्ही गमावली. तर यावर्षी नक्कीच काय रणनीती असेल आणि कशा प्रकारचं प्लॅनिंग असेल? आणि रोशन ठोंबरे बद्दल काय? रोशन ठोंबरे बद्दल बोलत नाहीये ते. नक्कीच ऑल द बेस्ट. शुभम यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पुढच्या 5 मिनिटात लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण मैदानावरती जाऊच. 5 ओव्हरचा पहिली मॅच दुसरी मॅच 5 षटकांची असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि नक्कीच विनंती असेल चारही टीमला की इथून जार नाही, प्लीज जार नेऊ नका. संध्याकाळी आम्हाला जंगलातून शोधून आणावे लागतात. आम्हाला सुद्धा खूप घाई करावी लागते आणि तुम्हाला सुद्धा षटक कमी खेळावे लागतात. आमचे पंच ऑफिशियल तयार आहेत. चला शुभम, महेश मामा, आपली सगळी टीम उतरा मैदानात, कारण 11 वाजलेत. आणि समोरचा संघ आई एकविरा माऊली, सुजित काटकर, रुपेश, आपण आपले फलंदाज तयार ठेवा. वेळ नका लावू. हॅलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा.
14 विद्या आणि 64 कलांचा अधिदाता असणाऱ्या बुद्धीच्या आणि विद्येच्या दैवताला म्हणजेच अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध तीर्थस्थळ असणाऱ्या पालीच्या बल्लाळेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन सरसगडाच्या वरती जे शिवशंभूंचं म्हणजे शंकराचं मंदिर आहे, अशा मंदिराला सुद्धा इथून वंदन करून मी निलेश नाईक तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. कैलासवासी ज्ञानदेव नाना दंत व कैलासवासी पार्वतीबाई ज्ञानदेव दंत यांच्या स्मरणार्थ म्हणजे आजी आजोबांच्या स्मरणार्थ पाली प्रीमियर लीग 2026 त्यांच्याच नातवांकडून म्हणजेच श्री सिद्धेशजी सुभाष दंत यांच्या अथक प्रयत्नातून अथक मेहनतीतून साकार झालेले हे देखणं शिल्प म्हणजे पाली प्रीमियर लीग 2026. त्या निमित्ताने त्यांची संपूर्ण SD स्पोर्टची टीम. चला आजचा पहिला सामना आई एकविरा माऊली विरोधात पायल फायटर्स संघाला विनंती आहे की आपले खेळाडू मैदानात दाखल करा. सागर केदारी, चला आपण महेश मामा आपण उतरा, कारण आपण 11 वाजलेले आहेत आणि आज तब्बल आपल्याला एकूण 9 सामने खेळवायचे आहेत. याकडे मी स्टार्ट टू एंड कायम लक्ष तुम्हाला वेधू इच्छितो केला की आज आपल्याला फायनल आणि सेमीफायनली 5 षटकांची ठेवायची आहे. पहिले 2 सामने 5 षटकांचे आणि त्याच्यानंतर सगळे सामने हे उर्वरित जे 5 आहेत ते 4 षटकांचे राहणार आहेत आणि त्यानंतरचे 2 सामने सेमीफायनल आणि फायनल हे 5-5 षटकांचे राहणार आहेत. आई एकविरा माऊली ओनर आहेत रोशन ठोंबरे आणि पायल फायटर्सचे ओनर आहेत राशीदबाई शेख आणि महेश मामा खंडागळे. हे दोन्ही बाजूला मी म्हणेन पैशांचा महापूर येणारी ही दोन्ही संघ मालक आपण बघतोय, परंतु आपण वेळेला किंमत द्या मित्रांनो. इचू इथे मात्र आमच्या विनंतीला मान देऊन पायल फायटरचा संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आमचे तीनही ऑफिशियल्स पंच. खरंच आपण अंपायर इज द बेस्ट जज ऑन द ग्राउंड असं म्हटलं जातं, ते उगीच नाही आहे. तीनही दिवस अतिशय सुंदर पद्धतीने पंचांची भूमिका ओमकार गुरव, माजिद सांगळे, सागरजी मोहिते यांच्या माध्यमातून आमचे DJ ऑपरेटर DJ राज, ऑपरेटर अजय पाटील, लाईव्हची FS स्पोर्टची संपूर्ण टीम. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आपण पाहतोय. त्याच पद्धतीने अंकल नर्सरी यांच्या माध्यमातून सुजल देवा यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलरसाठी गिफ्ट हॅम्पर्स. त्याच पद्धतीने आकर्षक चषक आपण पाहतोय आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल आणि रोख पारितोषिकी भरमार असणारी ही सिद्धेश दंत प्रेझेंट्स ही स्पर्धा. हॅलो, खरंच आपण गेली अनेक दिवस अनेक मान्यवरांचा सत्कार करतोय, परंतु माझ्या मते आपण सगळ्यात अगोदर सत्कार करायला हवा तो म्हणजे या स्पर्धेचे शिल्पकार, ज्यांनी हे स्वप्न पाहिलं, ते फक्त पाहिलं नाही तर ते सत्यात उतरवलं, असे सिद्धेश दंत यांचाही सत्कार आपण दुपारच्या सत्रामध्ये घेणार आहोत. दोन्ही संघांच्या 12व्या प्रतिनिधीला सूचना असेल, जर आपण आला नाहीत 1 बॉल पडायच्या आत तर दोन्ही संघांना जो येणार नाही त्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. दिवसभर आज हा नियम असणार आहे. मुलांनो चला आता आपण थांबवा क्रिकेट आणि बाजूला व्हा. पहिला सामना आई एकविरा माऊली विरोधात पायल फायटर्स.
वरती तुमचा 12वा हवायच आणि जेव्हा रेफरल केलं जाईल तेव्हा 12वा सोडून दुसरा कोणीही जाणार नाहीये. तर आमचे थर्ड अंपायर असणार आहेत MK फायटर्स आणि कार्तिक 11 सिद्धेश्वर. टॉप 2 मध्ये पोहोचणारे संघ देवया गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. गोलंदाजी मार्कवर शुभम तळे. पहिला चेंडू झेल होईल का? यस, पहिला चेंडू आणि शून्यावर गोल्डन डकचा शिकार. एक मोठा मासा, मोठा धक्का लागलाय तो म्हणजे ओव्हरपिच चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये करण्याचा, क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळताना इथे मात्र एम सर बाद. मित्रांनो, संयम खूप महत्वाचा असतो आणि अशा वेळी संयम गमावलं तर एमसर सुद्धा बाद होऊ शकतात. झेल टिपलाय श्रीधर कोंजे म्हणजे माझे मित्र नरेश कोंजे यांचे छोटे बंधू. आता गेलाय तो म्हणजे अनिश कांबळे, अनिश मोरेश्वर कांबळे. नॉन स्ट्राईक येणारा स्वतः कर्णधार रुपेश काटकर. नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय स्वतः कर्णधार आमचे अनिल भाऊ खंडागळे. ते आले, स्लाइस केलाय, कॅचचा प्रयत्न खूप चांगली पद्धतीने ट्राय आपण बघतोय. विकेट किपर कुंदन आहे काय? विकेट किपर कुंदनच आहे ना? कुंदन अतिशय सुंदर ट्राय त्याचे मारले. आणि क्रिकेट वेडे हे सिद्धेश्वर गावातील काही खेळाडू आहेत, अगदी मनापासून खेळतात, मात्र कौतुक करावं लागेल. शुभम थळेचं अप्रतिम गोलंदाजी सुरुवात. राशीद भाई आणि महेश मामा खंडागळे खुश झाले असतील पहिल्या षटकामध्ये. इथे मात्र कव्हर स्ट्रोक खेळून काढलाय, सुंदर फटका अनिश कांबळेच्या बॅटमधून पहिला. सिद्धेश दंड SD स्पोर्ट्स ब्रँडेड चौकार. सुंदर 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 डीजे मास्टरने मात्र आजच्या महाशिवरात्रीची सुंदर अतिशय सुरुवात इथे केलेली आहे. पहिल्या चेंडूवर एमसर बाद झाल्यानंतर मात्र अनिश आणि कर्णधारावर दबाव आला, परंतु अनिशने चौकार कव्हर्स मधून खेळला आणि थोडासा दबाव काय होईना अक्षय नक्कीच कमी केला असेल. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती म्हणजे 1-5. सुजल दिवा अतिशय शांत खेळाडू, गुणी खेळाडू आहे. या खेळाडूला मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये संधी देणं गरजेचं आहे आणि ती संधी MD चषकामध्ये सिद्धेश दंते याच्याकडून आपल्याला बघायला मिळेल. काय गोलंदाजी करतोय शुभम थळे. इथे मात्र कोणाचा तरी गॉगल विसरलेला आहे. आपण रस्त्यात पडला होता. चष्मा आहे, लक्षात घ्या, सनग्लासेस नाही आहेत. इथे मात्र मला तरी वाटते मिलिंदजी देशमुख MD यांची गाडी आलेली आहे, लाल कलर त्यांच्या गाडीचा. इथे मात्र तयार झालाय, गोलंदाजी मार्कवर सज्ज. आडव्या बॅटनं बराच काळ हवेत, कॅच होईल का? आणि झेल. आणि इथे मात्र संपलाय खेळाडूचा खेळ, कारण 2 फलंदाज इथे पहिल्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याच्या नादात बाद झालेत आणि आई एकविरा माऊलीने दुसरा गडी गमावला. डीजे श्री प्रवीणजी थळे यांचे इथे आगमन झाले. आमचे दोन्ही मित्र विनीत जोशी असतील, सुजल दिवा असतील, यांचे सहर्ष स्वागत करूया.
परंतु ज्यावेळी आपण मोठी स्पर्धा खेळतो सिद्धेशजी, त्यावेळी पहिले 2 ओव्हर्स असतात, त्यावेळी बॉल रोल झालेला नसतो आणि अशा वेळी तुम्ही मोठे फटके न खेळता सिंगल डबल्सवर कॉन्सन्ट्रेट केला तर खूप छान पद्धतीने होईल. काय म्हणाल? नाही नक्कीच पहिली मॅच सगळ्यात मेन महत्वाचं होतं की पहिली मॅच पीच थोडासा लो आहे, बॅट वरती चेंडू येणार नाही, तर गॅप आणि शॉर्ट सिलेक्शन वरती भर द्यायची गरज होती मुकेश मिसाळ यांना. परंतु नक्कीच त्यांची विकेट समोरच्या टीमसाठी खूप महत्वाची होती आणि विकेट मिळण्यात सफल झालेत नक्कीच. आणि नक्कीच शुभमचं खरोखर कौतुक करावं लागेल. अगदी बरोबर म्हटलात की तुम्हाला संयम दाखवावा लागेल. ज्यावेळी बॉल नवीन असतो त्यावेळी मोठे मोठे फलंदाज विचार करतात की बॉल थोडा रोल होऊ द्या आणि अशा नंतरच तुम्ही फटकेबाजी करू शकता. इथे मात्र 5 षटकांचा खेळ आहे. अशा वेळी 2 मोठे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेत आणि आई एकविरा माऊली संघाला आता मधल्या फळीच्या ती गाडी आहे महेश मिलिंदजी तुम्ही आणू शकता. आणि अशा वेळी मधल्या फळीच्या फलंदाजांवर आता मदार असेल आणि त्यामध्ये आपण स्वतः कर्णधाराला पाहतोय अक्कू, ते म्हणजे रुपेशला. आणि धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय FS स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 5. पहिलं सत्र डावाचं इथे सुरू आहे. प्रथमेशला सुद्धा आपण पाहू शकतो. अतिशय चांगली टीम सिद्धेशने बांधलेली आहे. काम करणारी सगळं माझा विद्यार्थी आहे सुयश वाघमारे, विडसईचा आमचा आहे, गुणी आहे, चांगला कबड्डी खेळायचा, आता चांगला क्रिकेट खेळतोय. सुयश आणि सुजल ही आमची कबड्डीची जोडी होती. मात्र आता स्वतः समोर मोठा फलंदाज आहे त्याच्या. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा, इथं आखूट टप्प्याचे चेंडू तुम्ही टाकू शकत नाहीत आणि आखूट टप्प्याच्या चेंडूला पुल केलाय. चेंडू सक्सेसफुली फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर आलाय. SD स्पोर्ट्स चौकार. चौकारच्या मदतीने धावसंख्या 9 वर पोहोचले. 9 हा आकडा अगदी शुभांक आहे. तयार आहे स्वतः कर्णधार. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू, फुलर लेनचे चेंडू इथे एक वेळ चालतील, लोअर फुलटॉसचे चेंडू चालतील, परंतु शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र फलंदाजांना निमंत्रण असेल. दोन्ही मोठे फलंदाज आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन उतरवलंय कर्णधार मुकेश मिसाळ यांनी. आपण किंग आपले एडिटर यांना पाहू शकतो. किंग करण आज स्वतः फील्ड करतायत, ते खेळतायत. आमचा एखादा व्हिडिओ त्यांनी बनवावा. इथे मात्र धावसंख्या सिंगलच्या मदतीने 10 या आकड्यावर. पॉवर प्लेचं दुसरं षटक असल्या कारणाने पंच आम्हाला कळवत आहेत की 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतील. चांगला बॉल होता, अप्रतिम चेंडू होता, परंतु त्या चेंडूला फक्त दिशा दिली आहे. दिशा चांगली, दशा चांगली. आलाय तो म्हणजे रिजवानच्या बॅटमधून पहिला चौकार. थँक्यू डीजे. आमचे राजेश भाऊ यांना सुद्धा विनंती असेल, सर्वप्रथम आपण समालोचन कक्षामध्ये या, नंतर तिकडे जा. पहिला मान आमचा, दुसरा मान महेश मामाचा. आडव्या बॅटनं हा पामपूल केला. इथे मात्र फिल्डिंग महत्वाची ठरेल, कारण काल सुद्धा आपण 2 जे चौकार पाहिले, सिद्धेश दंतचे 3 धावा आणि त्याच धावाने सिद्धेश दंत बाहेर गेला. आणि इथे मात्र संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावर आली, ते म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यात 15. रुपेश खेळतोय 5 वर, रिजवान खेळतोय 5 या आकड्यावर. इथे मात्र सुंदर फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक परंतु पाहत राहिला. चेंडू सरळ डोक्यावरून जेट विमानासारखा आलाय. ASV षटकार. संस्कृतीची रीत अशी ही सदैव तत्पर आतिथ्याला, संस्कृतीची रीत अशी ही सदैव तत्पर आतिथ्याला, कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुलेही स्वागताला, शब्द फुलेही स्वागताला. आपण इथे मायाची उबदार शाल देऊन आदरणीय आमच्या भोई समाजाचे नेते, अतिशय उत्तम व्यक्तिमत्व
भोई समाजाला एकत्रित आणणारे हे सुंदर व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचकावर येथे करतोय सिद्धेश दंत यांच्या शुभ हस्ते. षटकामध्ये 2 चौकार आले, 1 षटकार आला, तब्बल धावा कुठल्या ते म्हणजे 17. आणि इथे मात्र शुभम कदम ने जो डाव टाकला होता तो कुठेतरी मी म्हणेन सफल झाला नाहीये, परंतु 2 षटकांचा की वाजवी खेळ समाप्त. धावफलकावर आमचे गुणलेखक मित्र अक्षय आम्हाला कळवतात ते म्हणजे 22. 11च्या सरासरीने धावसंख्या 22. एक चांगली कमबॅक केली आहे ती म्हणजे आई एकविरा माऊली संघानं. त्याच्या मार्कवर आलाय तो म्हणजे फिरकीचा जादूगार. लेग ब्रेक या गोलंदाजीने अनेकांची भंबेरी उडवून देणारा हा गोलंदाज शुभम 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 कदम. स्ट्राईक रेंजला आहे स्वतः कर्णधार रुपेश जो वैयक्तिक 12 या धावसंख्येवर खेळतोय. हाफ ट्रॅकर चेंडू पुल केलाय, चेंडू 1 बाउन्स सीमा पार, चेंडू फरार होतोय, जातोय तो म्हणजे फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार. दोन कर्णधार एकमेकांच्या समोर आहेत. एका बाजूला शुभम आहे आणि दुसऱ्या बाजूला रुपेश आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टनची लढाई. इथे मात्र काय फटका खेचलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर तिथेच षटकार. इथे मात्र आपले पंख खोलतोय तो सांगतोय थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा, थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा, या धुंद वादळांना कोटला किनारा. सलगचा दुसरा मोठा फटका, षटकार. डीजे षटकाराच्या मदतीने धावसंख्या 32 या आकड्यावर. एक चांगली सुरुवात. पहिला गडी मुकेश मिसाल पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र डावाला सावरलंय ते म्हणजे कर्णधारानं. कर्णधार स्वतः 2 षटकार 2 चौकाराच्या मदतीने 22 धावांवर खेळतोय. रुपेश काटकर 6 चेंडू 22 धावा. रिजवान खेळतोय 3 चेंडूमध्ये 5 धावांवर 32-33 धावा. आता आई एकविरा माऊलीच्या पहिल्या चेंडूवर श्रीधर कुंजेने पकडला होता झेल मुकेश मिसाळ या खेळाडू. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. जबरदस्त ट्रॉफीज. सिद्धेश दंत म्हटला ना की सुधागड, सुधागड म्हटला की सिद्धेश दंत, हे नातं आहे. आणि तुम्ही पनवेलला जा, अलिबागला जा, पार पुणे सोलापूरला जा किंवा गुजरातला जा, तिथे तुम्ही सुधागडचं नाव सांगितलं की तुम्हाला सिद्धेश दंतचं नाव सांगितलं जाईल. हा ब्रँड त्याने तयार केला, हा प्लॅटफॉर्म त्याने तयार केला. त्याचा संघर्ष मी जवळून पाहिला आहे गेल्या 8-9 वर्षात. इनसाइड एज लागली आहे आणि इथे काय झालंय, हिट विकेट आणि इथे मात्र रिजवान बाद. धक्का क्रमांक 2. डीजे आमचे सर्वेअर विजयजी सीतापराव यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना काल होता, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊया सीतापराव साहेबांना. इथे मात्र आता फलंदाजीसाठी गेलाय तो म्हणजे रोहन भोजने. परत एकदा आक्रमक खेळाडू आहे. इथे मात्र रिजवान आऊट झालाय. 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 33 या आकड्यावर. इथे मात्र इच्छूकडे पाहिलं ती दुबईचा सनग्लासेस त्याने परिधान केलाय आणि ही किमया आहे सिद्धेश दंतजी. सिद्धेश दंत सगळ्यांना सगळं काही देतो. इथे मात्र 5व्या क्रमांकावर आलाय. एक हार्ड हिटर, एक फिनिशर म्हणून या खेळाडूला पाहतो आपण. फुलटॉस होता, हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे. माहीत आहे की रुपेश चांगला टचमध्ये आहे, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि हे कुठेतरी ओळखलंय रोहन भोजनेनं. 2 बंधू रोशन भोजने आणि रोहन भोजने ही मैदानात
गेली अनेक वर्ष गाजवत असताना आपण पाहिलंय. धावसंख्या 34 या आकड्यावर कॅप्टन वर्सेस कॅप्टन. इथे मात्र परत एकदा कॅप्टन जिंकलाय. वाट पाहिली, टर्न होऊन दिला चेंडू आणि चेंडूला पाठवलंय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. धावसंख्या चौकारच्या मदतीने पुढे सरकली आहे ती म्हणजे 38 या आकड्यावर. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवर 0 या आकड्यावर बाद झाल्यानंतर मुकेश मिसाळ, त्यानंतर मात्र रुपेश काटकरने डावाला आकार दिला. मी म्हणेन खरंच फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. त्याच पद्धतीने या धावसंख्येला आकार दिलाय कर्णधार रुपेश काटकर याने. इथे मात्र प्रीमियर लीगचा हा नियम आहे. सलगचे 2 सामने ज्या संघाने जिंकलेत तो संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर गेलाय. तो कुठलाच संघ क्वालिफाय होऊ शकला नाही आहे. मात्र MK फायटर्स आणि कार्तिक 11 सिद्धेश्वर हे 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत. माजिद सांगळे, ओंकार गुरव, सागर मोहिते हे कॅप्टन आपण बघतोय. पंच महेश मामा खंडागळे, राशीदजी शेख यांचा संघ पायल फायटर्स गोलंदाजी करतोय आणि आई एकविरा माऊली रोशन ठोंबरे यांचा संघ फलंदाजी करतोय. धावसंख्या सिंगलच्या मदतीने 39. इथे मात्र तडाखा आलाय आलाय अप्रतिम फटका. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय. SD स्पोर्ट्स षटकार. इथे मात्र षटकार आलाय. शिवरायांचा छावा आणि या आल्यात 6 धावा. 9 चेंडू मध्ये 33 धावांवर खेळतोय. इथे मात्र सरळ बॅटनं 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू फर्रार झाला. चेंडू सीमा पार आलाय. DG मोबाईल. चौकार. एकोणपन्नास या आकड्यावर विनीत अक्षय काय खेळला हा खेळाडू. 49 धावा धावफलकावर जमा केल्यात. पहिला गडी 0वर बाद झाला. त्यानंतर काय खेळलाय कर्णधार स्वतः. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 50 या आकड्यावर आली आहे. एक चांगली सुरुवात आणि पहिल्या ह्या आपण म्हणेन अक्षय अकू की पहिल्या मॅचमध्ये या धावा मी म्हणेन चांगल्या आहेत. सकाळच्या सत्रामध्ये तर सिद्धेजी ज्यावेळी बाईट घेत होते त्यावेळी सांगितलं की धावसंख्या पहिल्या मॅचमध्ये थोडीशी कमीच होते. इथे मात्र पंचांनी इशारा केलाय, दंडित केले, वाईड आलाय. फील्ड प्लेसमेंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, एक कव्हर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग. संपूर्ण स्पर्धेला खूप छान पद्धतीने सहकारी अंकल नर्सरी सुजल दिवा यांच्या माध्यमातून आणि श्री गणेश हॉटेल सागरजी मोरे यांच्या माध्यमातून इथे मात्र फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही आहे. सागर केदारी जोपर्यंत येतील तोपर्यंत अप्रतिम थ्रो आणि गडी बाद रनच्या स्वरूपात. डीजे पार्थ पॅन्थर्स आणि अर्जुन रॉकर्स कर्णधार टॉससाठी या
पार्थ पॅन्थर्स आणि अर्जुन रॉकर्स सागर केदारी. जबरदस्त आर्थिक सहकार्य त्याच्या माध्यमातून सागर केदारी यांच्यामधून पाहतोय. शरद गडगे ते मात्र तयारी झालाय. शरद तयार स्वतः कर्णधार धावसंख्या अप्रतिम करतोय. जॉन 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 ला काय फटकारलंय. चाबूक शॉट चेंडू षटकारासाठी डीजे. थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 52. रुपेश 44 वर खेळतोय. धावसंख्या 58. स्लॉक स्वीप आणि काय झेल टिपलाय सागर केदारीने. जबरदस्त. लाईनमनला विनंती आहे की आज शेवटचा अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. मेगा फायनल आहे. चला लाईनमनने आपापला ताबा घ्या. लाईनमन सिद्धीजी आपण तातडीने पाठवा. थँक्यू डीजे. अप्रतिम डीजे ऑपरेटिंग चालू आहे आणि इथं धावसंख्या 58 या आकड्यावर 4 गड्यांच्या मोबदल्यात वैभव आलाय. म्हणजे 5 गडी बाद झालेत. नाव लिहून घ्या. तुझ्या हातातच होता. चला लाईनमनने आपला ताबा घ्या. फटका चांगला आहे. स्टँडर्ड डिस्पॅच षटकार डीजे. थँक्यू डीजे. तर नक्कीच राज खंडागे आला. आज त्याचा वाढदिवस आहे आणि हॅपी बर्थडे बबली. संपूर्ण PPL कमिटीकडून तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि प्रवीणजी या तुम्ही सुद्धा असं नसतं वा. इथे मात्र ओव्हर्स टू कव्हर. 1 बाउंड चेंडू सीमा पार आलाय. आणखी एक हॉटेल श्री गणेश चौकार. जॉनवर हल्ला चढवलाय. ते म्हणजे मामानं 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आलेत. 0 या आकड्यावर एमसर बाद झाला. परंतु कर्णधारानं 44 धावांची खेळी साकारली. रुपेश काटकरनं त्याला साथ दिली. मामा ठोंबरे यानं त्याला साथ दिली. रिझवाननं. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 69. वा सुंदर धावसंख्या 69 झालेली आहे. आणि पहिल्या 17 मध्ये एवढी धावसंख्या उभारणं कठीण आहे. इथे मात्र आला 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 षटकार आला. अंकल नर्सरी षटकार. आजच्या सत्रातला पहिल्या मॅचचा हा सर्वाधिक हायस्ट आहे. पहिल्या धावसंख्या झाल्या ते म्हणजे 75 आणि 76 धावांचं टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17, तिसऱ्या ओव्हरमध्ये 16, चौथ्या ओव्हरमध्ये 14 आणि जॉनच्या ओव्हरमध्ये आल्या धावा 23. पुढचा सामना पार्थ पॅन्थर्स आणि अर्जुन रॉकर्स या 2 संघांनी टॉससाठी यायचा आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच होईल परिवर्तन. पहिल्या 3-4 षटकांसाठी
सिद्धेश दंत यांना आपण पाहणार आहोत. पार्थ पॅन्थर्स अर्जुन रॉकर्स. चला टॉस साठी या आपण. चला वेळ लावू नका. एकविरा माऊली उतरा मैदानात लगेचच. आदरणीय मिलिंदजी गणपत देशमुख यांचं इथे आगमन झाले. त्यांचंही आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आमचे काटकर सर या, तुमचं सुद्धा स्वागत. चला सुजित मिसाळ आणि अनंत झोलगे यायचं आहे. सुजित मिसाळ, अनंत झोलगे आपण या. बशीरजी शहा आले, त्यांचं सुद्धा स्वागत. एक चांगला स्कोर निलेश सर, मी म्हणेल की पहिल्या सत्रामध्ये त्यांनी नक्कीच उभारलाय, कारण की ह्या धावा सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच डिफेंडेबल राहू शकतात. चला सुजित मिसाळ आलेत. अनंत या. थोडा अजय, वायरलेसचा थोडा आवाज सोडा प्लीज. अजय, तर नक्कीच दोन्ही संघाचं पाली प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि नक्कीच टॉस आजच्या दिवसाचा टॉस जो आहे, काटकर सर या. काटकर सरांच्या हस्ते पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल. आमचे नेहमी सहकारी असतं पाली महाविद्यालयाचे आमचे काटकर सर, यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. हेड इज अ कॉल अँड हेड. अनंता टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फर्स्ट टाइम फील्डिंग करू. फर्स्ट फिल्डिंग करताना समोरचा संघ सुजित मिसाळचा संघ, MD मिलिंद देशमुख यांचा संघ, म्हणजे पार्थ पॅन्थर्स हा संघ. ह्या संघामध्ये जर पाहिलं तर बॅट्समनचा भरणा आहे. तोडीस तोड दोन्ही टीम आहेत. तुमचा संघ, तुमच्याकडे नागेश फाटे आहे तर त्यांच्याकडे सुजित मिसाळ आहे. तुमच्याकडे अनंता झोलगे, तुम्ही स्वतः आहात, तर तिकडे चेतन आंबेकर, संदेश वरंडे आहेत. तर कशा प्रकारची रणनीती असेल? आम्ही त्यांना कमीत कमी 60च्या आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करू. 60च्या आतमध्ये, कारण की पिच आज बॅटिंग पिच पूर्ण बनलाय. कारण की काल मेहनत आम्ही खूप घेतली आणि पहिल्या मॅच मध्ये 70+ धावा झाल्यात. तर तेवढ्या धावा बस होतील का? आमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे, प्लस आम्ही जेवढा स्कोर होईल तेवढा बॅट्समन पण आमच्याकडे चांगले आहेत, म्हणून आम्ही जेवढा काही स्कोर होईल तेवढा आम्ही चेस करण्याचा 100% प्रयत्न करू. नक्कीच. आणि बाकी पाली प्रीमियर लीग तुम्ही नक्कीच दरवर्षी माझा तुमच्याशी चांगला कॉन्टॅक्ट असतो, सगळं बोलणं असतं. पाली प्रीमियर लीगची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता. यावर्षी पाली प्रीमियर लीगची कितपत आतुरता तुम्हाला होती? पाली प्रीमियर लीग ही आपल्या पालीमधील सर्वात मोठी टुर्नामेंट आहे. पाली प्रीमियर लीग आहे, सगळे खेळाडू वाट पाहत असतात. चांगला सुंदर आयोजन आहे. धन्यवाद सुजित मिसाळ. नक्की 60 धावांपर्यंत रोखण्याचा मनसा मनी धरून अनंत झोलगे म्हटलेत की आम्ही 60 धावांपर्यंत रोखू. तर कितपत धावा बनवण्याचा? 60 ते 65 कोणत्या खेळाडूवरती नक्कीच तुम्ही भर द्याल? इथं नाही, अमित आहे. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा तुम्हाला. या दरम्यान आपण पाहतोय की सामना इथे सुरू होतोय. रुपेश काटकर MVP. अविनाश जी आले, त्यांचं सुद्धा स्वागत. प्रथम आपण पाहतोय रुपेश काटकर राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज. समोर शुभम कदम, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. आणि पहिला चेंडू हवेत आणि शुभम कदम बाद.
चेंडूवरती मुकेश मिसाळ बाद झाले होते आणि आता मात्र शुभम कदम सारखा नवीन फलंदाज जातोय. फॅरन त्याचं टोपण नेम आणि सुयश त्याचं नाव. शशी जरा आमच्याशी संपर्क साधा जर आला असेल ग्राउंडवर तर तुम्ही. जनार्दन आणि शशी. फॅरन साठी पहिला चेंडू रुपेश. हो बॅटची एज लागली. पंच नक्कीच रेफर डायरेक्ट हिट आणि नक्की थर्ड अंपायर कॉल केलाय तोपर्यंत एक होऊन जाऊ दे डीजे. OUT out. नक्कीच आपण पाहतोय प्रेम कदम आलेत का नाही. हो याला म्हणतात नक्कीच कलात्मक स्ट्रोक. बघा कल्पेश देशमुखची खासियत आहे कशा प्रकारची फलंदाजी करायची त्यांना माहिती आहे. नक्कीच चौकार आणि श्री गणेशा करतोय यावेळेस कल्पेश. यावेळेस मात्र जोर कसा चेंडू स्लॉट मध्ये पाठवतोय पार्किंग प्लॉट मध्ये. दणदणीत पहिला षटकार या इनिंग मधला. पाहतोय प्रेक्षकांची गर्दी आणि भाविकांची सुद्धा तेवढीच गर्दी नक्कीच पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय 2 चेंडू तुझे तर 2 चेंडू माझे. यावेळेस पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स होऊ शकतो परंतु खराब फिल्डिंग करण शिंदे म्हणजेच कुंटेश यांच्या माध्यमातून आणि नक्कीच 2 धावा सहजरित्या पूर्ण. सुरेख अशी फलंदाजी सेन्सिबल क्रिकेट म्हणता येईल कारण की आपण पाहतो करंट रन रेट 14.4 चा आहे आणि रिक्वायर रन रेट 15.36 चा असताना आपण पाहतोय तशाच स्वरूपाचा 25 बॉल 64 धावा हव्यात. अजून धावफलकावरती 12 धाव्या लागल्यात. एक निर्णायक षटक नक्कीच मुकेश मिसाळचं असू शकतं, नितेश शेळकेचं असू शकतं, करणचं असू शकतं. या वेळेस मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. नक्कीच चेंडू विकेट किपर शरद कोणती चूक करत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 12 आणि त्या 12 नक्कीच धावा कोणाच्या स्वरूपामध्ये मिळाल्या तर त्या म्हणजे कल्पेश देशमुख यांच्या माध्यमातून.
जर आजच्या दिवसाचा पूर्ण आलेख बघितला तर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवावी लागतील, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक प्लेअर पॉवर प्लेच्या आतमध्ये घेण्यात येईल, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. कारण की ऑलरेडी आपण पाहतो 4.36 सेकंद झालेत. दुसरं षटक कोण घेऊन येणार? चला पंच, वॉर्निंग द्या तुम्ही, टीम मीटिंग नसली पाहिजे. रुपेश, तुम्हाला वारंवार विनंती असेल, कारण की आज फायनल डे आहे. फायनल डे मध्ये तुम्हाला फायनल कमाल करावी लागेल. आमचे दिनेश जी शेवाळेले त्यांचं स्वागत. आमचे चंद्रकांत काका या तुम्ही. आज आज तुम्हाला इथे येऊन बसावं लागेल. 5 मिनिटं की नाही पण तुम्हाला बसावं लागेल. तुमचे सहकार्य आम्हाला नेहमीच असतं. टॅलेंट आहे, टॅलेंट सुद्धा निलेशजी खंडागळे आहेत. निलेशजी खंडागळे सुद्धा आहेत. आशिष सोनावणे, सुजित ठोंबरे, ललित ठोंबरे, दीपकजी फोंडे आलेत. त्यांचं सुद्धा सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला वेळ घालवू नका पंच, तुम्हाला वारंवार विनंती करतोय, कारण की मुकेश याचा पहिला चेंडू. हो सुरेख चेंडू. मामाला आज सर्कल मध्ये आपण पाहतोय. मामा सर्कल मध्ये आश्चर्याची बाब आहे. दोन खेळाडू जरी असतील तरी 2 खेळाडूंमध्ये मामाचं नाव हे अग्रस्थानी असतं. जर पॉवर प्लेच्या बाहेर खेळणारे जर प्लेयर पाहिले तर नक्कीच त्या बबलीकडे नाग्या बॉल तो घे. बबलीने नेला मागासचा बॉल. नाही, नवीन बॉल आहेत सगळे. हो मुकेश, नक्कीच 2 चेंडूवरती 2 निर्धाव. दोन्ही चेंडू एक चेंडू सिंगल, दुसरा चेंडू निर्धाव. नक्कीच सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला. ते एमडी आज एमडी ओनर नाही आहेत, आज एमडी प्लेयर आहेत. हो सुरेख गोलंदाजी. परंतु पंच इशारा करतायत स्वेर चेंडू ऑप्स्ट्रमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आहे. नक्कीच त्याला नक्कीच दंडित केलं जाईल. 1 धाव नक्कीच अतिरिक्त तुम्हाला दिली जाईल. प्रतीक काटकर या तुम्ही सुद्धा. असं नसतं व्हा. आमचे नवीन लग्न ठरलंय, त्याचं टिया लावलाय. त्यांना सुद्धा पुढच्या वर्षी त्याचा नक्कीच हळदीला आपण नाचायला जाऊ. कुणाकडून जायचं ते तुम्ही बघा. गणेश काका आलेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. अभि काकांचं स्वागत. हो रोहन बघा, म्हणून रोहन यांना नक्कीच चपलाई मानली जाते. हो सावकाश. चांगला प्रयत्न केला होता, परंतु चेंडू पांडू आहे मला वाटतं. चेंडू गेला, पांडू कडून गेला चेंडू चौकारासाठी. यावेळेस मात्र नक्की सुरेख चेंडूवरती सुरेख फटका लगावतोय. चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर. षटकार. यावेळेस कल्पेश देशमुख प्रहार करतोय. कल्पेश बरसतोय. पुन्हा एकदा वेट करून अक्रॉस द स्पिन खेळून सरळ बॅटने खेळलाय. चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार. लाल कलरची गाडी आहे 91-98 MD यांची. जर त्याच्यावरती डायरेक्ट 6 जर मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. 3 षटकाराला महेश मामांकडून 500 रुपये. MD कडून बघा, स्वतःच्या गाडीला हिट करायचे 500 रुपये आलेत. समोर नाही, तिथंच षटकार मारा. दम है तो मार के दिखा शेखावत. झुकेगा नाही साला. मिलिंद देशमुख झुकणारा माणूस नाहीये, कारण की लोक इथं सांगतात पोट जास्त आहे म्हणून ते वाकत नाही.
परंतु नाही, दोस्तीच्या दुनियेमध्ये राजा माणूस म्हणून त्यांचं नाव नेहमीच घेतलं जातं. आणि एक दर्दी प्रेक्षक म्हणा, एक खेळाडू म्हणा, एक माणूस म्हणून आज बघा सचिन सचिन पोलीस ज्याचा टी शर्ट भेटत त्याचा टी शर्ट घालून ग्राउंड वरती येत आहेत. धावसंख्या 30 धावा 2 षटकाच्या अखेरीस 18 चेंडू 46 धावा. आणि कल्पेश सुद्धा जसं रुपेश 9 चेंडूमध्ये 33 धावांवरती खेळत होता, कल्पेश 9 चेंडूमध्ये 28. श्रीधर फक्त एकच चेंडू खेळलाय 2 षटकांमध्ये. नक्कीच श्रीधर अजूनपर्यंत जादूगार आलेत आमचे नवीन गोलंदाज करण मिस्टर, आमचे एडिटर, PPL चे एडिटर एकच दिवस आले आणि पळाले. व्हिडिओ काढली आणि पाठवली नाहीच, काढली की नाही ते पण माहित नाही. अथर्व कडू वरती नजरा असतील, कारण की मला वाटतंय 18च्या 20चा बायसेप असेल, 16चा पण नाही, 18 ते 20चा बायसेप असेल. आणि थाईच तर विचारूच नका. हो, कट बघा किती होतोय, कट बघा किती होतोय. नक्कीच कमीत कमी 6 ते 7 सेंटीमीटर पेक्षा जास्त, इंचापेक्षा जास्त बोलू शकतो आपण आज. 18 चेंडू 45 धावा. आमचे अजयजी खाड्या साहेब आले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. रोहन दंत सुद्धा आले, त्यांचं सुद्धा स्वागत. कोच आलेत, कोचचं सुद्धा स्वागत. हो हो हो, एडी सुद्धा आलाय, त्याचं सुद्धा स्वागत. या एडी. 17 चेंडू 45 धावा. 17-45. कोण म्हटलं होतं पहिली मॅच लो स्कोरिंग होईल? कोण म्हटलं होतं पहिली मॅच वन साइड होईल? कोण म्हटलं होतं PPL मध्ये रिझल्ट काही वेगळे असतील? सगळंच काही वेगळं होतं या पाली प्रीमियर लीग मध्ये. हो हो हो, चांगला चेंडू, चांगला. पांडू नाहीये तिथे. नक्कीच पांडू मला असं वाटतं इकडे आहे. पांडूची टोपी बघा. पांडू मला वाटतं सासगावच्या यात्रेत घेतली स्केट पांडू टोपी, चमकणारी टोपी. नितेश शेळके टीमचे सर्वे सर्वा, सध्या ग्राउंड मध्ये सर्वे सर्वा नितेश शेळकेच आहेत. आपण पाहतोय नक्कीच सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे, परंतु कल्पेशला रोखावं लागेल यावेळेस. मात्र जो चेंडू बॅटच्या पट्ट्यात, चेंडू जाईल सरळ सीमा रेषे बाहेर. षटकार. हम तुमको लेने के लिए ऐसे यहाँ पर बताती हो कल्पेश. 10 चेंडू 34 धावांचं योगदान कल्पेश देशमुख यांचं. सूरज हुले यांच्याकडून नक्कीच आम्हाला शुभेच्छा आल्यात. यावेळेस आपण पाहतोय कल्पेश स्ट्राईक वरती, आणि कल्पेश एक षटकार लगावल्यानंतर आपण पाहतोय चेंडू बीट करण्यात यश मिळते ते करण याला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार जरूर लगावला, परंतु आता मात्र रिक्वायर रन रेट 16.29 वरती जाऊन पोहोचलंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद.
नागेश याच्या विकेटला 1000 रुपये आणि प्रत्येक डॉट बॉलला 50 रुपये आलेत. 100 रुपये आले, वाढले पैसे. काल काल 50चा भाव चढला होता. नागेशला 100 रुपये आलेत बघा, अनोखं प्राइस. नक्कीच यावेळेस आपण पारितोषिकी नंतर अनाऊन्स करूच, परंतु मॅच कडे जाऊया. आता मात्र जो फलंदाज आलाय शुभम थळे, त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे. 6 चेंडू मध्ये 30 धावा असताना सुद्धा 5 षटकार ज्या खेळाडूने लगावले होते असा हा फलंदाज. मॅन इन फ्रॉम शुभम थळे. परंतु करण आपण पाहतोय मुकेश मिसाळ, आपल्याकडे वेळ असतो तोपर्यंत आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण मॅच मध्ये व्यत्यय आणू नका प्लीज, आपल्याला विनंती असेल. यावेळेस थोडा आगळी वेगळी अशी नक्कीच क्षेत्ररचना आपल्याला पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. ओ हो चेंडू हवेत आणि मामा की नाही, झेल होऊ शकला असता, परंतु आपण पाहतोय चांगला प्रयत्न. राजेशजी इंदुलकर रुईकर आलेत, इंदुलकर आलेत, इंदुलकर सुद्धा आलेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ इथे संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजे 40 धावा. जिंकण्यासाठी माझे मित्र देवेन मला सांगतायत की येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 12 चेंडू 36 धावांची गरज. 18ची सरासरी आणि आपण पाहतोय पीपीएल मध्ये काही असं अशक्य नाही, कारण की आपण 6 बॉल 24 होताना बघितलेत, 6 बॉल 12 सुद्धा होताना नाही पाहिल्यात. म्हणजे नक्कीच चला टीम मीटिंग नका, पंच वॉर्निंग द्या तुम्ही. मुकेश मिसाळ, रुपेश काटकर, तुम्हाला वारंवार सूचना होत आहेत, टीम मीटिंग नका करू, पेनलाइज करावं लागेल. चौदा मिनिटं 29 सेकंद झालेत. नक्कीच 5.30 सेकंदामध्ये तुम्हाला हे षटक संपवावं लागेल. नवीन गोलंदाज निलेश, माझ्या पाठी सुद्धा बसलाय निलेश आणि गोलंदाज सुद्धा निलेश. यावेळेस आपण नक्कीच पाहतोय 6 चेंडू हे सुरेखरित्या टाकावे लागतील. आणि कशा प्रकारचे 6 चेंडू टाकेल जर गोलंदाजी जर आपल्याला पाहिली तर मला असं वाटतंय कदाचित सेकंड ओव्हर मुकेश मिसाळ ट्राय करतील किंवा रुपेश काटकर यांनी ट्राय करायला हवी होती, परंतु आपण पाहतोय कारण की ऑप्शन खूप सारे आहेत. निलेश आहे, पांडू आहे, अनिश आहे, रुपेश आहे, कुंट्या. नक्कीच या गोलंदाजावरती विश्वास दाखवला आणि विश्वास कितपत सार्थ होत आहे, कारण की विश्वास तर पानिपतच्या युद्धामध्येच मेला होता. परंतु यावेळेस आपण पाहतोय पाहूया निलेश याचा पहिल्या चेंडूवरती श्रीधर कोंजे अद्याप फक्त 3 चेंडू खेळलाय. श्रीधर हो यावेळेस मात्र चेंडू जाईल. मामा बघा, मामाची खासियत आहे सुरेख क्षेत्ररक्षण, कमीत कमी 3 धावा वाचवल्यात. आता मात्र शुभम वरती नजरा असतील. शुभम कशा प्रकारची फलंदाजी करेल, शुभम कशा प्रकारचं योगदान देईल. पांडू वरती सुद्धा नजर असेल. पाहूया आपण, राशिद शेख थोडेसे चिंतेत आलेत, काय होईल. हो काय चेंडू आहे, अप्रतिम स्लोवर यॉर्कर, ब्रह्मास्त्र, ब्युटी ऑफ द डे. सुरेख चेंडू, क्लासिकल चेंडू नक्कीच म्हणावं लागेल. चेंडू ऑफ द टुर्नामेंट जरी म्हटलं आपण तरी सुद्धा वावगं ठरणार नाही, कारण की सुरेख गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये मुकेश मिसाळ थोडस बदलाव करताय, थोडस यावेळेस काऊ कॉर्नरला थोडस वाईड. यावेळेस मात्र जोरकस फटका, चेंडू हवेत आणि चेंडू जाईल हवा के संग घटा के साथ सीमारेषे बाहेर षटकार.
आपण पाहतोय पहिला चेंडू एक धाव, दुसऱ्या चेंडू निर्धाव, नंतर मात्र शुभम थळे यांनी लगावला तो षटकार. यावेळेस सुरेख चेंडू अक्रॉस द लाईन. आधीच मन बनवलं होतं की लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळायचा आहे. 4 चेंडूमध्ये 7च धावा खर्च केल्यात, म्हणजे येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 29 धावा. हे 2 चेंडू निर्णायक असतील. या 2 चेंडूवरती मोठे फटके घ्यावे लागतील तर सामना बनू शकतो. रुपेश काटकर वर यावेळेस पाहूया आपण काय होईल. चौकार, षटकार, निर्धाव. हो आणि रुपेश काटकरचं नाव घेतलं. चेंडू रुपेश काटकर यांच्या हातात. फलंदाज शुभम थळे बाद. आर्मी मॅन बबलू पाटील आलेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये एक मोठी टुर्नामेंट नक्कीच पाहायला मिळेल. आणि नंतर लगेचच या पुढच्या आठवड्यामध्ये एमडी बिग बॅश धमाका, फेम ऑफ द टुर्नामेंट बकासूर. 7 चेंडू 29 धावा. पीके है का? पीके आए हैं मैदान में. अब लगेचच अनंता झोलगे आपण क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. लगेचच लाईनअप मध्ये उतरायचं आहे, कारण की चांगले सामने जर आपल्याला खेळायचे असतील आजच्या दिवसामध्ये वेळेचं बंधन सुद्धा असणार आहे. 11:15 झालेत. हो इम्पॅक्ट वरती इम्पॅक्ट बॅट झाला नक्कीच. पहिल्या चेंडूवरती प्लेड ऑन. जाईल याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. रामभाऊ म्हणजेच सुजित मिसाळ आलेत. प्रेमाने त्यांना रामभाऊ आणि अजून एक नाव आहे रामा. आणि इचू बघा आज गॉगल आणलाय. नक्कीच 13,000चा गॉगल आहे इचूकडे आज. यावेळेस आपण पाहतोय काय होणार. 4 क्षेत्ररक्षक लावलेत. लॉंग ऑफ खाली ठेवलाय. थोडीशी चांगली क्षेत्ररक्षण रचना आपल्याला पाहायला मिळते. रोहन भोजने स्वतः. पांडू पण आहेत. पांडूला सर्कल मध्येच ठेवलंय. अनिश आहे. पहिला चेंडू करण. पहिला चेंडू हवे तर पांडू बघा किती जोरात चेंडूवरती जातोय. आता मात्र 5-28 सामन्यात कुठेतरी कमी पडतोय पायल फायटर संघ. का तर शुभम कदम 0 वरती आउट झाला. शुभम कदमच्या ह्या रन्स राहिल्या. नक्कीच त्याच रन्स कमी पडल्या. कॅप्टनची जबाबदारी जशी रुपेश काटकरनी आपल्या खांद्यावरती घेतली होती तशाच स्वरूपाची जबाबदारी खांद्यावरती घेऊन खेळ करणं गरजेचं होतं. आणि आता मात्र 5-28 4 स्ट्रोक 5 स्ट्रोक मोठे खेळावे लागतील करणच्या विरोधात. आता मात्र नक्कीच आपण पाहतोय संपूर्ण सामना आपल्या कब्जामध्ये घेतोय तो म्हणजे आई एकविरा माऊली संघ. रोशन ठोंबरे खुश आहेत, परंतु ते मैदानावरती नाही आहेत. त्यांच्याहून जास्त काही लोक खुश आहेत. 4-27. हो सुरेख चेंडू बघा. श्रीधर कोंजे स्ट्राईक साठी आले अक्कू. आणि नक्कीच अद्याप 6 चेंडू जवळपास 1 ओव्हर अख्खे ते खेळलेत आणि फक्त 4 धावा त्यांच्या बॅट मधून निघाल्या. कुठेतरी बॅकफुट वरती पाहायला मिळतात श्रीधर.
कारण की जर पाहिलं तर लिमिटेड ओव्हरच्या षटकामध्ये जर पहिल्या मॅचमध्ये जर धावांचा डोंगर उभा जर राहिलाय तर नक्कीच तुम्हाला तेवढी मशागत करावी लागते. यावेळेस मात्र बॅटची एज आणि मुकेश मिसाळ थोडीशी चूक करतायत. आमचे सर्व राजेश इंदुलकर आता पावली पॅकरचं नवीन पॅव्हेलियन तिकडे झालंय, त्या पॅव्हेलियनमध्ये बसलेत ते. सर्वाधिक सुखाची जागा असं म्हटलं जाईल तिथे. नवीन झाड पाहतोय आपण, सामना जवळपास आपल्या खिच्यामध्ये टाकलाय, परंतु शिक्का लागणं अजून मोहर लागणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र पंच इशारा करतायत सोयर चेंडू आणि नक्कीच दोन्ही संघाचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अर्जुन रॉकर्स आणि हो सुरेख गोलंदाजी, कारण याची सुरेख गोलंदाजी, रोहन भोजने यांचा चांगला झेल आपण पाहतोय. जवळपास पहिल्याच मॅच मध्ये नाराज आहेत आमचे राशीद भाई. जॉन थोडंसं धावायचं आहे, जॉन प्लीज. जॉनला रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. पॅडल स्वीप, रिव्हर्स स्वीप. इस्राईल आलेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. बघा रिव्हर्सचा बादशाह का म्हटलं जातं, पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स चेंडू द्यायचा. जरा प्लीज तिकडे असणारे आमचे मित्र सौरभ प्लीज. झालंय, जरा या तुम्ही सुद्धा समालोचन कक्षामध्ये. आता पाहिलं तुम्हाला माफी असावी. या दुपारच्या सत्रामध्ये आपण भेटूच, परत या तुम्ही. चला अर्जुन रॉकर संघ मैदानात उतरायचंय प्लीज, आपल्याला विनंती असेल.